नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवतोय अस्सल कोल्हापुरी पद्धतीने पांढरा रस्सा। चला बघूया रेसिपी काय आहे। 1 किलो चिकन घेतलंय, त्याला आपल्याला मीठ, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून 10 मिनिटं मॅरिनेट करायचं आहे। फोडणीसाठी घेतले तूप, खडे मसाले, त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून आपल्याला याला छान वाफवून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे शक्यतो, आणि याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर याला स्टॉक काढून घ्यायचा, आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळलेलं चिकन हवं तर तुम्ही सुक्क करू शकता। इथं मगज, काजू, खसखस आणि तीळ घेतले, साधारण 2-2 चमचे सर्व गोष्टी घेतल्यात। त्याच्यानंतर आहे इथं ओलं खोबरं, त्याची पाठीमागची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घेऊन आपल्याला थोडंसं पाणी टाकून पेस्ट वाटून घ्यायची आणि अशा प्रकारे गाळूनच घ्यायचं आहे शक्यतो याला। गरजेनुसार पाणी टाकून दोन्ही स्टॉक एकत्र करायचे आहेत आपल्याला। आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, अजून थोडं पाणी टाकायचं आहे गरजेनुसार। फोडणीसाठी तूप, खडे मसाले, त्याच्यानंतर मिरची आणि थोडीशी कोथिंबीर